मंडळी, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. एक साधं वाक्य, पण लाखो भक्तांच्या जीवनाला आधार देणारं. तुम्ही कधी विचार केला आहे का की श्री स्वामी समर्थ महाराजांनी हे वाक्य का म्हटलं? या शब्दामध्ये नेमकं कोणतं गूढ दडलेलं आहे? तर मंडळी, हे वाक्य तुम्ही अनेक वेळा ऐकलं असेल, पण कधी तुम्ही याचा खरा अर्थ मनापासून समजून घेतला आहे का? हे फक्त एक दिलासा देणारं वाक्य नाही, तर हे एक शक्तिशाली आश्वासन आहे, एक आध्यात्मिक कवच आहे आणि एक अदृश्य संरक्षण आहे. नमस्कार मंडळी, साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. तर मंडळी, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण या वचनाचा जीवनातील उपयोग आणि त्याची शक्ती, या वचनाचा शब्दशः भावनिक आणि आध्यात्मिक अर्थ इतक्या खोलवर समजून घेणार आहोत की तुमच्या आयुष्याकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून जाईल. तर मंडळी, कोणत्याही वचनाचा अर्थ समजून घेण्यासाठी त्या वचनामागची व्यक्ती समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. आणि इथे आपण बोलतो आहोत श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल. श्री स्वामी समर्थ महाराज हे दत्त संप्रदायातील एक चालतं बोलतं दैवत होते. त्यांनी कोणतीही मोठी शिकवण दिली नाही, मोठे ग्रंथ लिहिले नाहीत, पण त्यांच्या साध्या शब्दांमध्ये प्रचंड ऊर्जा होती. त्यांना अक्कलकोट स्वामी असे म्हणूनही ओळखलं जातं. त्यांचं आयुष्य अत्यंत साधं पण चमत्कारांनी भरलेलं होतं. त्यांच्या जीवनात असंख्य चमत्कार घडले. त्यांनी आपल्या भक्तांच्या दुःखात साथ दिली, संकटात मार्ग दाखवला आणि त्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवले. ते कोणत्याही व्यक्तीची परिस्थिती न सांगता ओळखायचे, त्यांच्या समस्या समजून घ्यायचे आणि योग्य मार्गदर्शन करायचे. पण त्यांच्या शिकवणीचं वैशिष्ट्य काय होतं? तर ते नेहमी आपल्या भक्तांना घाबरू देत नव्हते. ते नेहमी धीर देत असत. त्यांचे शब्द केवळ वाक्य नव्हते, तर ते अनुभव होते. त्यांचं भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे हे वाक्य म्हणजे एक मानसिक उपचार आहे, एक आध्यात्मिक संरक्षण आहे. मंडळी, भिवू नकोस हे दोन शब्द खूप साधे वाटतात, पण त्यामागे एक मोठं मानसशास्त्र आहे. भीती म्हणजे काय? तर भीती म्हणजे आपल्या मनाने तयार केलेली एक कल्पना, जी अनेकदा वास्तव नसते. आपल्या जीवनात भीती ही एक नैसर्गिक भावना आहे. आपण कोणत्या गोष्टींना घाबरतो? तर आपण अपयशाला घाबरतो, आपण लोक काय म्हणतील याला घाबरतो, आपण भविष्याला घाबरतो, आपण नात्यांच्या तुटण्याला घाबरतो आणि आपण आजारपणाला घाबरतो. पण या सर्व भीतीचं मूळ एकच आहे, ते म्हणजे अज्ञान. जे आपल्याला माहिती नाही त्याची भीती आपल्याला वाटते. पण श्री स्वामी समर्थ महाराज म्हणतात, भीती ही मनाची निर्मिती आहे. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, तू भीतीत जगू नकोस, कारण भीती तुला कमकुवत करते. जेव्हा आपण घाबरतो तेव्हा आपली विचार करण्याची क्षमता कमी होते. आपले विचार गोंधळतात, आपला आत्मविश्वास कमी होतो, आपण चुकीचे निर्णय घेतो. उदाहरणार्थ, एक विद्यार्थी परीक्षेला घाबरतो. तो अभ्यास केलेला असतानाही घाबरतो आणि त्या भीतीमुळे तो चुकतो. म्हणूनच भिवू नकोस म्हणजे स्वतःवर विश्वास ठेव, परिस्थितीला सामोरं जा आणि भीतीला सामर्थ्यात बदला. हे वाक्य म्हणजे मनाला दिलेली एक आज्ञा आहे, तू घाबरणार नाहीस. म्हणूनच भिवू नकोस म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांचा संदेश स्पष्ट आहे की भीती सोड, कारण तू एकटा नाहीस. ही ओळ आपल्याला आत्मविश्वास देते. ती आपल्याला आठवण करून देते की आपल्यामध्ये एक दिव्य शक्ती आहे, जी आपल्याला पुढे नेते. आता या वचनाचा सर्वात शक्तिशाली भाग काय? तर मी तुझ्या पाठीशी आहे. याचा अर्थ फक्त एवढाच नाही की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्यासोबत आहेत. याचा खरा अर्थ असा आहे की एक अदृश्य शक्ती, एक दैवी ऊर्जा नेहमीच आपल्याला मार्गदर्शन करत असते. आपल्या जीवनात एक अदृश्य शक्ती कार्यरत आहे. जेव्हा आपण एकटे वाटतो तेव्हा खरं तर आपण एकटे नसतो. आपल्या पाठीशी एक शक्ती उभी असते, जी आपल्याला आधार देते. हा आधार कधी विश्वासाच्या रूपात येतो, तर कधी एखाद्या व्यक्तीच्या मदतीतून येतो, तर कधी एखाद्या अचानक मिळालेल्या उपायातून येतो. ही शक्ती कशी काम करते? तर पहिला आहे मार्गदर्शनाच्या रूपात. कधी तुम्हाला एखादा निर्णय घ्यायचा असतो आणि अचानक तुमच्या मनात योग्य विचार येतो. तोच श्री स्वामी समर्थ महाराजांचा संकेत असतो. दुसरा आहे योग्य व्यक्तीच्या रूपात. कधी संकटात असताना अचानक एखादी व्यक्ती आपल्या मदतीला येते. हा योगायोग नाही, हीच ती दैवी शक्ती असते. तिसरं आहे अंतर्मनातील आवाज.
आपल्या आत एक आवाज असतो जो आपल्याला सांगतो काय योग्य आहे, काय चुकीचं आहे. तो आवाज म्हणजेच श्री स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व. पाठीशी आहे म्हणजे काय, तर ते तुमच्या मागे उभे आहेत, ते तुम्हाला पडू देणार नाहीत आणि ते तुम्हाला योग्य दिशेने पुढे सावरत राहतात. जसं लहान मूल चालायला शिकतं, आई त्याच्या मागे उभी असते. मुलाला वाटतं तो एकटा चालतोय, पण आई त्याला पडू देत नाही. तसंच श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात कार्य करत असतात. श्री स्वामी समर्थ महाराज आपल्याला सांगतात, तू चालत राहा, मी तुझ्या पाठीशी आहे. हा संदेश आपल्याला हार मानू देत नाही. मंडळी, हे वाक्य फक्त ऐकण्यासाठी नाही, ते जगण्यासाठी आहे. आपण या वचनाचा आपल्या जीवनात कसा उपयोग करू शकतो, तर संकटाच्या वेळी, जेव्हा आयुष्य कठीण होतं, नोकरी जाते किंवा नातं तुटतं किंवा आर्थिक अडचण येते किंवा कुठलीही अडचण येते, तेव्हा मन घाबरतं. पण त्यावेळी स्वतःला सांगा, मी एकटा नाही, श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत. तेव्हा स्वतःला सांगा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य तुमच्यात धैर्य निर्माण करेल. हे वाक्य तुमच्या मनाला स्थिर करेल. दुसरं आहे निर्णय घेताना. आपण अनेकदा निर्णय घेण्यास घाबरतो. चुकीचा निर्णय झाला तर त्यावेळी हे वाक्य आठवा, मी प्रयत्न करतोय आणि माझ्या मागे एक प्रचंड शक्ती उभी आहे आणि ती शक्ती म्हणजे आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांची शक्ती माझ्या मागे उभी आहे. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तिसरं म्हणजे नकारात्मक विचारांपासून मुक्त होण्यासाठी. मंडळी, अनेक वेळा मनात सतत नकारात्मक विचार येतात. मी करू शकत नाही, माझं काही होणार नाही. तेव्हा हे वाक्य मंत्रासारखं म्हणा, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हळूहळू तुमचं मन बदलायला लागेल. ते तुमच्या विचारांना सकारात्मक दिशेने जरूर नेईल. तर मंडळी, हे वाक्य एक मंत्रासारखं आहे. दररोज सकाळी उठल्यावर आणि रात्री झोपण्यापूर्वी म्हणा. दररोज सकाळी आरशात पाहून स्वतःला सांगा, मी सक्षम आहे, कारण श्री स्वामी समर्थ महाराज माझ्या पाठीशी आहेत. हे तुमचं व्यक्तिमत्व बदलू शकतं. तर मंडळी, अनेक लोक सांगतात की त्यांच्या आयुष्यात जेव्हा सर्व काही संपल्यासारखं वाटत होतं, तेव्हा अचानक एक चमत्कार झाला. जसं की एखादी नोकरी मिळाली, एखादा आजार बरा झाला, एखादी अडचण अचानक सुटली. तर हे सर्व अनुभव काय सांगतात, तर आपण कधीच एकटे नसतो. श्री स्वामी समर्थ महाराजांचं अस्तित्व नेहमी आपल्या पाठीशी असतं. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. अनेक भक्त सांगतात की जेव्हा ते खूप मोठ्या संकटात होते, तेव्हा अचानक त्यांना मार्ग सापडला. काहींना योग्य व्यक्ती भेटली, काहींना योग्य संधी मिळाली, तर काहींचं संकट आपोआप दूर झालं. हे सर्व अनुभव एकच गोष्ट सांगतात की श्री स्वामी समर्थ महाराज आपल्या भक्तांना कधीही सोडत नाहीत. त्यांचा आशीर्वाद नेहमी आपल्या पाठीशी असतो. फक्त आपल्याला त्यावर विश्वास ठेवावा लागतो. तर मंडळी, या वचनाचा खरा आध्यात्मिक अर्थ खूप खोल आहे. भिऊ नकोस म्हणजे अज्ञान सोड. मी तुझ्या पाठीशी आहे म्हणजे तू परमात्म्याशी जोडलेला आहेस. जेव्हा आपण देवावर विश्वास ठेवतो, तेव्हा आपली भीती आपोआप निघून जाते. कारण भीती आणि विश्वास एकत्र राहू शकत नाहीत. जिथे विश्वास आहे तिथे धैर्य आहे आणि जिथे धैर्य आहे तिथे यश आहे. तर मंडळी, भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. हे वाक्य फक्त ऐकू नका, ते प्रत्यक्ष जगा. जेव्हा तुम्ही घाबराल, जेव्हा तुम्हाला वाटेल की सर्व काही संपलं आहे, तेव्हा डोळे बंद करा आणि स्वतःला सांगा की मी एकटा नाही आणि माझ्या पाठीशी श्री स्वामी समर्थ महाराजांची प्रचंड शक्ती उभी आहे. आणि मग बघा तुमचं आयुष्य कसं बदलायला लागतं ते, तुमचं मन कसं शांत होतं ते, आणि तुमचा आत्मविश्वास कसा वाढत होतो. तर मंडळी, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन आणि आध्यात्मिक माहितीसाठी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ असे नक्की लिहा. धन्यवाद.